रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा आणखी तुम्हाला पाहायला मिळेल 26, 27 आणि 28 जुलै रोजी दिल दोस्ती ग्रुप कोपर आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलं पारितोषिक 25,555, द्वितीय 12,555, तृतीय क्रमांक असेल 7,555 आणि प्रवेश फी आहे 3,000. एक गाव अग्रा या पद्धतीने मात्र सामने ग्रामीण असणार आहेत आणि मैदान असेल भूमिपुत्र मैदान चिंचपाड्याच्या मैदानावर. संपर्क तुम्ही करू शकता प्रितेश पाटील, नितेश पाटील, प्रथमेश पाटील यांच्याकडे आणि जर कोणाला खेळायचं असेल तर काही आहेत. दिल दोस्ती ग्रुप कोपर चिंचपाड्याच्या मैदानावरील स्पर्धा असेल 26, 27 आणि 28 जुलै रोजी. तर आजच आपला प्रवेश निश्चित करा. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. जशी होईल मॅचला सुरुवात ऐकूया पुन्हा एकदा अमित म्हात्रे यांचा आवाज. शुक्रिया दीपक सर. सभी दर्शकों का हार्दिक स्वागत और चलते एक बार फिर से मैदान के अंदर. विशाल जितेकर के लिए गेंद इस बार उछलती हुई गेंद और पहला झटका इस बार देखा जाए. और पहली गेंद के ऊपर इस बार देखा जाए बड़ा झटका. जितेकर इस बार 0 रन बना के वापस आ रहे हैं. और जेपी ग्रुप बनारस टीम को पहला झटका. उनके अपोजिट टीम इस बार देखा जाए या श्री समर्थ माउली पनवेल टीम. और नए बल्लेबाज मैदान के अंदर एक बार फिर से किरण पवार. दोनों भाई मैदान के अंदर हैं. अब ये बंधु टीम के लिए क्या करेंगे देखना पड़ेगा. किरण पवार की पावर कैसी होगी. खानावकर को पहली सफलता मिली. और पवार लटक जाएगा. और दूसरा झटका. नहीं चली दादागिरी किरण पवार की. और नेक्स्ट मैच इस बार गावठाण बनाम अरबी स्पोर्ट चिंचपड़ा बनाम गावठाण दोनों कप्तान टॉस करने के लिए हाजिर हो जाए. दो बड़े झटके इस बार देखा जाए. पहले विशाल जितेकर, दूसरी गेंद के ऊपर किरण पवार. दोनों बड़ी विकेट इस बार बैक टू द डगआउट. और मैदान के अंदर आकाश तारेकर. क्या गेंदबाजी चल रही इस बार देखा जाए माउली पनवेल टीम की. आरंभिक गेंदबाज ने इस बार देखा जाए दो बल्लेबाज को चलता कर दिया. साहिल खानावकर ने बैक टू बैक दो सफलता हासिल किया. एक लॉन्ग ऑन के ऊपर सुंदर कैच लपका. किरण पवार जल्दी वापस आ गए. आकाश तारेकर मैदान के अंदर और हैट्रिक का मौका. और सिंगल देने की कोशिश. विकेट कीपर जरूर चतुराई दिखाने जा रहे थे लेकिन वहां पानी है. इस तौर के ऊपर सिंगल जरूर मिलेगा. तारेकर ने खाता ओपन किया खुद का और टीम का. और जेबी ग्रुप बनारस टीम का स्कोर पहुंचा 1 लॉस ऑफ 2. और यह हमारे मिश्रा जी आ चुके हैं. यस जेबी ग्रुप बनारस के मैनेजर का आगमन.
लेकिन फिलहाल स्कोर है 1 लॉस ऑफ 2। किरण पवार, अभी अक्षय पवार इस बार गेंद कवर पॉइंट के ऊपर खेला हुआ शॉट है। आकाश दौड़ रहा है और इसी के साथ 2 रन पूरा कर दिया। तीसरे के लिए जा रहा है और इसी के साथ तीसरा रन पूरा हो गया। गुड रनिंग बिटवीन द विकेट, इसे कहते हैं चतुराई भरा रन। और 3 के साथ स्कोर पहुंचा है। इस बार देखा जाए जेबी ग्रुप्स बनारस टीम का स्कोर है 4, 2 विकेट के नुकसान पे। आकाश तारेकर इस बीच दूसरी गेंद खेलेंगे साहिल खानावकर की, और ये गेंद इस बार पीछे चली गई है। ऐसा तो इस बीच 2 रन जरूर मिलेंगे। तारेकर होंगे स्ट्राइक के ऊपर, लेकिन 2 के साथ स्कोर आगे बढ़ता है। एक ही रन डिक्लर स्पॉट में गेंद गई है तो सिंगल मिलेगा और स्कोर आगे जाता है 5। दोनों अंपायर ने सोचा कि बारिश आएगी, इससे पहले तैयारी में गए। बारिश ने सोचा कि अंपायर को मैंने फंसाया, और दोनों अंपायर रेनकोट पहन कर तैयारी, गर्मी बढ़ रही उनको। गुड शॉट तारेकर, आकाश के बल्ले से इस बार कवर के ऊपर ये शानदार बेहतरीन सिक्सर। और 6 के साथ स्कोर आगे बढ़ता है 11 पे स्कोर। और धीरे धीरे एक बार फिर से हल्की हल्की बूंदाबांदी होने जा रही बारिश की। सामने इतना बड़ा पहाड़, पुणे हाईवे एक्सप्रेस, और दूसरे गेंदबाज है यहाँ माउली पनवेल 11 टीम के। बॉलर इज नेम सिद्धेश। दड़वी गेंदबाजी करेंगे सिद्धेश दड़वी। अक्षय पवार सामने 11 लॉस ऑफ 2। और एक बार फिर से इस बार शॉर्ट मिड विकेट के ऊपर फील्डर तैनात है प्रमोद जी गरत पेन पर ओले। राधे के मैदान के ऊपर उन्होंने काफी करिश्मा किया था। लगातार 2 साल में प्रमोद की दादागिरी थी। चेंजेस ऑफ पेस, गति परिवर्तन वाली गेंद, और टीम का स्कोर 10 पे 11 पे रुका हुआ है 2 विकेट के नुकसान पे। इस ओवर की अभी तक लगभग देखा 4 गेंदें शेष है। सिद्धेश दलवी राइट ऑन ओवर द विकेट, तीसरी गेंद पवार, इस बार सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे जाता है 12 पे स्कोर। बादल ऊपर पूरी तरह से शांत है और चाय की तलब आ गई मात्रे साहब को तो तुरंत चाय वाले को फोन करो। हाँ, उसके साथ जो मंगवाना है वो मंगवा सकते हैं, लेकिन तारे घर एक बार फिर से पुल करने गए प्रमोद जी के पास। गेंद सिंगल मिलेगा और स्कोर आगे जाएगा 13। कुछ भी मंगवा सकते हैं 13 पे स्कोर। और आखिरी 2 गेंदें शेष। अक्षय क्या ठोका है यार, घोड़े के टापों का उधर टप, वैसा इस बार देखा मधुर आवाज है बल्ले से। एक्स्ट्रा को सीमा रेखा के बाहर गगनदमा छक्का। गेंद पुणे हाईवे एक्सप्रेस के ऊपर करने के लिए गाड़ी रोको, सोमनाथ को पुणे लेके जाना है। गुड शॉट। और एक बार फिर से डिस्क करने के ऊपर फील्डर तैनात है वहां। फील्डिंग अच्छी हो चुकी है, सिंगल मिलेगा और ये थ्रो देखिए व्याह विकेट के ऊपर महेश जी ने बहुत अच्छा इस बार बैकअप किया, थ्रो को इस बार गैदर किया। ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद देख सकते हैं तो इस बीच
जेबी ग्रुप बनारस टीम का स्कोर है 20, 2 विकेट के नुकसान पे। 2 ओवर खत्म। थोड़ा सा धीमा गति का स्कोर चल रहा है। 2 विकेट तो मैदान से बाहर जा चुका है। अक्षय पवार 11 पे खेल रहे, आकाश तारेकर 8 पे खेल रहे, लेकिन 12 गेंदों का खेल अभी तक शेष है। चिंचपड़ा बनाम गांव गांवठान कप्तान को सूचित कर रहा हूं कि टॉस करने के लिए हाजिर हो जाए। और गेंदबाज है रानडे। कौन है? संकेत रानडे। और सभी ऐसे खिलाड़ी इस बार देखा जाए अलग अलग एंगल से दिख रहे हैं, जिन्होंने क्रिकेट के लिए काफी अच्छी सेवा की है। और आज इस रबर बॉल प्रतियोगिता में आयोजन में देखे चाय वाले आ चुके यूपी से, आपका हार्दिक स्वागत, क्योंकि मैच बनारस की है। अरे पुलिस लोगों का फोन जाएगा, आदमी पहुंच जाएगा जल्दी यार, ये फोन दूसरा किसी का नहीं है। ओ इस बार अक्षय को फंसाया। सुंदर बॉल देखने को मिल चुकी है और संकेत रानडे की ये गेंद डॉट चली गई। चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है। 20 रन 2 विकेट के नुकसान पे। और टॉपेज लगा हुआ है, कैच, गुड कैच, सही जज पकड़ा, बॉडी मजबूत है। इस हालात पे हवा में गेंद थी और यहाँ कैच लपक लिया और स्कोर 20 लॉस ऑफ 3 विकेट। तीसरे अंपायर ने इस बार अंपायर की मांग, यानी कि अंपायर खुद देख रहे, अंपायर कॉल है। और अंपायर इस बार सिग्नल देंगे। वेस्ट हाइट ये बॉल है, तो इस प्रकार और अगली गेंद फ्री हिट की है। यहाँ चेक किया, अपने अच्छा कैच लपका, आपकी तारीफ हम कर रहे हैं, लेकिन यहाँ चेक करने के बाद पता चला, लेकिन रानडे की अगली गेंद फ्री हिट की। और यहाँ इस बार टॉपेज लगा हुआ है, लेकिन यहाँ सिंगल मिलेगा लगता है। और एक सिंगल के साथ जेबी ग्रुप बनारस का स्कोर पहुंचा है 23। रानडे की अगली बॉल। इस बार यहाँ गेंद रानडे की खराब है, गति वाली गेंद थी लेकिन दिशा खराब थी। और इस पर अंपायर पाटिल साहब ने उसे वाइड किया और स्कोर आगे बढ़ा दिया 24 लॉस ऑफ 2। और ये भी गेंद वाइड है रानडे की। इस बार देखा जाए थोड़ी ये लेन जो है वो बिगड़ी गई है। इस बार बेसुर गेंदबाजी चल रही है, सुर में नहीं है। 25-25। और इस बार क्या असंभव है, फील्डर कोई मौजूद नहीं नो मैंस लैंड में। और दूसरा पूरा होगा, 2 रन इकट्ठा किया, तीसरे के लिए भाग रहे। यस गांवठान कप्तान हाजिर हो जाए। और रन मिलेंगे इस बार देखा जाए मेरे हिसाब से 4 का 3। तो रन आ चुके इस गेंद के ऊपर 3, स्कोर 28। 28 स्कोर। और बारिश एक बार फिर से मूसलाधार बारिश आ रही है। और गेंद इस बार देगा डिक्लेयर स्पॉट 1।
और स्कोर 29, धाव संख्या 29। तीसरा ओवर जारी है। कौन ओह, रानड़े की गेंद देखिए, क्या बॉल है ये। क्या है, ऐसी बॉल आती है और उधर लग जाता है तो हमारा मेन पार्ट है। हाँ, लेकिन यहाँ पानी लेके जाइए, पानी लेके जाइए। सुरक्षा कवच इज इम्पोर्टेंट बात है। बिल्कुल, प्रमोद गरज भी वो हंस रहे क्योंकि मेन पार्ट इज इम्पोर्टेंट बात है। हाँ, खराब है गेंद। ये रानड़े क्या कर रहे हैं, अच्छी गेंद डाल रहे हैं उसके बाद ये खराब डाल रहे हैं। इसका मतलब ये है कि जुगलबंदी में देखने के लिए मजा नहीं आ रहा है। लेकिन रन तो आगे बढ़ रहा है। स्कोर 29 के घर में, स्कोर 30 और पॉइंट के ऊपर 4 है और गेंद गड्ढे इस बार पानी में। संभाल के 31, 30 और 2 32। कुछ नहीं होगा, काम कड़क है। 32 और इस बार रन बन चुके। 3 ओवर के समाप्ति के बाद 3 षटकानंतर जेबी ग्रुप बनारस संघ धाव संख्या 32, 2 गडी बाद 32। अक्षय पवार 17 धावांसह आणि आकाश तारेकर 10 धावांसह खेळतात। गावदे गावठाण संघाच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण आला असेल तर टॉस करून घ्या। आणि टॉस होते इथं। फर्स्ट राऊंडची शेवटची मॅच आहे। कवदे गावठाण आणि चिंचपाडा पेन। 32 धावा बोर्डावर 3 षटकानंतर। काटा अर्थात गावदे गावठाण टॉस जिंकलाय। आकाश, गेंद आकाश में चली गई। आकाश के बल्ले सामने स्ट्रोक, तीर के जैसे थप्पड़ मारी, सीधी गेंद 6 रन के लिए। उसके स्लॉट में गेंद आ गई, गेंद प्लॉट में पहुंच गई है। हाँ, और देखिए आकाश ने इस बार देखा जाए इस आखिरी गेंदबाज के जो गेंदबाज है उसके ऊपर आक्रमण किया। स्कोर पहुंचा है 38, 38। संगम घरत वरचे ओले के गेंदबाज है। आकाश, आकाश के बल्ले से गेंद इस बार प्रजापति बिल्डिंग में कहने के लिए आकाश तारे करने कह दिया, अमित मात्रे को एक ब्लॉक रखो, पैसा आने के बाद मिल जाएगा। यह भी छक्का, बैक टू बैक दूसरा छक्का। मानो देखिए किस तरह से अपने पुराने तेवर दिखा रहे और स्कोर धीरे से आगे बढ़ने जा रहा है। 44 पे स्कोर। अब आकाश तारेकर अक्षय के आगे पहुंचे, 22 पे पहुंचे। 44 रन लॉस ऑफ 2 विकेट। तारेकर देखिए अपने पूरी तरह से इस बार हिम्मत के साथ अपना खेल दिखाते हुए, और इस बार देखा जाए यहाँ संगम घरत के ऊपर उन्हें हमला जारी कर दिया है, तोड़फोड़ किया है। इस बार संगम जी ने कह दिया वो जानते हैं अदालत में केस जब चलाते पॉइंट ढूंढना पड़ता है, उस तरह से इस गेंद को उन्होंने निकाल दिया और तारेकर को बीट किया। आखिरी 3 बॉल शेष इस आखिरी ओवर की। चाय का स्वाद लेते हुए हम संगम टू आकाश। आकाश निकले, आकाश निकले, आकाश ने कह दिया है इस बार देखा जाए गेंद कवर के ऊपर दमदार ये झन्नाटेदार छक्का और 50 रन पूरे इस बार देखा जेबी ग्रुप बनारस टीम के। क्या आकाश की बल्लेबाजी अंतिम ओवर में मारधाड़ और अंतिम ओवर में तर्कस से क्या तीर निकाल रहे, और संगम के ऊपर उन्होंने हमला जोर से इतना जोरदार चालू कर दिया है।
मानो सिक्सरों की बारिश हो रही है। देखिए इस टीम के अंदर सभी स्टार, दोनों टीम दिग्गज है, लेकिन आकाश तारेकर देखिए अपने पुराने तेवर दिखाते हुए। ये आकाश है, आकाश क्या खा के आया रे तू? और ये देखिए आकाश जब नाइट में खेलता है तो भी गेंदबाज परेशान होते हैं, लेकिन दिन में इस बार वकील साहब को रिमांड में लिया है। और ये छक्के के साथ आकाश किस बार देखिए नाम ही काफी है। और ये इस बार देखा जाए स्कोर आगे बढ़ता हुआ 56। इस बार मुझे लग रहा है 4 छक्के आए होंगे इस बार 5 गेंदों में। सोमनाथ ने बॉल को दबाया तो मात्र साहब जी ने कहे बस वो तेरा काम नहीं है, मेरे पास दो। 56 लॉस ऑफ 2। और इस बार आखिरी गेंद शेष है, कड़क बल्लेबाजी, आखिरी गेंद शेष है। तारेकर क्या करेंगे? एक क्रॉस लाइन से खेलने खींचने की कोशिश की थी, एक सिंगल मिलेगा, दूसरे के लिए दौड़ रहे हैं। यहां मुझे लग रहा है 2 रन इकट्ठा। और 56 और 2 58। इसमें तारेकर खुद पहुंचे मेरे हिसाब से 38 पे। देख भाई ना आता है। तो स्कोर 34 पे नॉट आउट आकाश तारेकर की धुआंधार पारी। और इसमें से इस बार देखा जाए बनारस टीम का स्कोर धीरे चल रहा था और उसके बाद वो आगे बढ़ चुका है। तो आप इस बार देखा जाए माउली पनवेल टीम को बल्लेबाजी करना है। आने वाले 24 बॉल में जीतने के लिए 58 का टारगेट, हम आपके 59 का टारगेट है। तो 59 के टारगेट में बल्लेबाजी कैसी होगी इस बार माउली पनवेल की, बनारस टीम की गेंदबाजी कैसी होगी, मैच कौन जीतेगा कौन हारेगा, समर्थ माउली की बल्लेबाजी कैसे, दीपक सर इनकी जुबानी सुनिए क्रिकेट की कहानी। मजा आ जाएगा मैच में, हिम्मत हारो मत, दिखाओ जलवा। थँक्यू सो मच अमितजी म्हात्रे, त्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात। जाऊया उत्तरार्धाकडे, ज्या ठिकाणी श्री समर्थ माऊली 11 पनवेल टीमला जिंकण्यासाठी 59 धावांची आवश्यकता आहे। शेवटचं षटक ॲडव्होकेट संगम घरच महागडं ठरलं, तब्बल 26 धावा खर्च झाल्या या ओव्हरमध्ये आणि त्याचमुळे थोडीशी मोठी धावसंख्या पाहायला मिळते। परंतु या मैदानावर मात्र किती धावा असल्या तरी सुद्धा धावसंख्येचा पाठलाग होताना आपण याही स्पर्धेमध्ये पाहिलंय। परंतु बॉलिंग स्ट्रॉंग आहे जेपी बनारस टीमकडे। आदर्श पनवेल सगळी तगडी स्टारकास्ट घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। टीम बादल, सुमित धोंगडे, आकाश तारेकर, एकोणसाठ धावांचं टार्गेट आहे। वेगळ्या प्लॅनिंगने मात्र मैदानामध्ये जावं लागेल। पाहूया महेश सुरनकर आणि टीम श्री समर्थ माऊली पनवेल आजपर्यंत तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये अनेक मोठ्या संघांना मात्र पराभवाचे धक्के याही संघाने दिलेत। बऱ्याच वेळेला चमत्कार करून दाखवलेत याही संघानं आणि आज सुद्धा त्याच विश्वासानं नक्कीच मैदानामध्ये बॅटिंग करावी लागणार आहे। गोलंदाजी स्ट्रॉंग आहे टीमकडे आपण पाहतोय। आदर्श स्पोर्ट्स पनवेलचा हा स्क्वॉड विशाल जितेकरच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय। अंकुर सिंगला आपण पाहतोय। मयूर वाघमारे सारखा अटॅक आहे। नयन भगत वाचेपूरचा खेळाडू
एक चांगला बॉलर ऋषी नाईक आपल्याला टीम मध्ये पाहायला मिळतोय. सुमित धोंगडे, आकाश तारेकर, सगळी मोठी नावं, किरण पवार, अक्षय पवार, सोहेल शेखला आपण पाहतो आरसीसी पेठच्या. दिग्गज मोठी नावं आहेत. ऋषी भोईर, त्याचा परफॉर्मन्स सुद्धा चांगला लागलाय. संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याचा जन्म दापोली संघ सुपर 4 साठी क्वालिफाय झालाय. आणि अंकुरच्या अगेन्स्ट यावेळेचा हा फटका लॉफ्ट केला होता, परंतु केपी त्या ठिकाणी पोहोचला. किरण पवारनं टीमला झेल पहिला धक्का. श्री समर्थ माऊली पनवेल टीमला फर्स्ट विकेट डाऊन. नामवंत गोलंदाज आहेत आदर्श स्पोर्ट्स पनवेल टीम कडे. जेपी ग्रुप बनारस पुरस्कृत हा संघच पाहायला मिळतोय. कमाल परफॉर्मन्स राहिलाय फलंदाजांचा. 58 धावा पहिल्या 4 ओव्हर्समध्ये 59 धावांचं बलमोठं टार्गेट सेट करण्यात आलं. आणि अशा सिच्युएशनला मात्र पहिला विकेट यावेळेस आपण गमावलाय. सर 12th मॅन पाठवा प्लीज. अजय पाटील इन at number 3 bat from बेलवली. आडबा पॅटन अंकुरला यावेळेचा हा स्ट्रोक स्ट्रेट टू द फील्ड, परंतु जेल सुटलाय त्या ठिकाणी. अजिबात अपेक्षा नव्हती जेल सुमित धोंगडे कडून सुटेल. ओ एक स्टंप हिट करण्याचा प्रयत्न अंकुर चांगला टाळलाय. आणि इथे मात्र रन्स मिळतात ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये. रन्स हव्यात. या 3 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील आणि धावसंख्येचं खातं उघडलं जाईल या 3 धावेना. हे आणखीन एक सफलता या ठिकाणी मिळाली असती. सुमित धोंगडे अशा खूप चांगल्या कॅचेस, खरं तर सेफ हँड ओळखलं जातं त्याला. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली, बाहेरच्या बाजूला स्विंग झाला थोडासा आणि सरळ विकेट किपरचा वेध घेणारा हा चेंडू अंकुरचा. मोठं नाव आहे अंकुर सिंग. फक्त महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सातत्यानं अनेक राज्यांमध्ये चांगली बॉलिंग करत आपल्या भारतामध्ये एक टेनिस क्रिकेट जगतामध्ये एक नामवंत गोलंदाज ओळखला जातो. चांगले लेदर क्रिकेट सुद्धा तेवढंच चांगलं. एकच धाव आले, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड 4. आपटला होता यावेळेस मात्र अकुटप्याचा बॉल आणि त्याच्यावर चांगली चपराक चढवलंय. बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. कमालीचं टायमिंग पाहायला मिळालं. अजय पाटीलच्या बॅटमधून येतोय षटकार. चला पाण्याची मागणी केली जाते. चला 12th मॅन, यासाठी 12th मॅन हवा आहे. पण आपल्या खेळाडूंची काळजी 12th मॅनला घ्यावी लागेल. आमच्याकडे स्वयंसेवक नाहीये तिकडे. 10 धावा धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10-1. आमचे स्कोरर स्वतः पाणी घेऊन गेलेत. श्री समर्थ बाहुली 11 पनवेल. 12th मॅन आपला असणं गरजेचं आहे. आमचा स्कोरर उठून इकडून पाणी घेऊन गेला तुमच्यासाठी.
18 चेंडू आणि 49 धाबांची गरज आहे. 49 रिक्वायर्ड. अजय पाटील आणि संकेत रानडे अशी जोडी सध्याच्या घडीला. प्रमोद घरज सारखा एक विस्फोटक खेळाडू या ताफ्यामध्ये आहे, त्याचे एड बाकी आहे. सिद्धेश दळवी सारखा आणखीन एक विस्फोटक फलंदाज आहे. मयूर वाघमारेचा हा चेंडू यावेळेस आपण पाहिला तर सरळ जाऊन पायावर आदळला होता. इकडे एक धाव येते. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. एक रन टीमची टोटल 11 वर. अशीच काहीशी संत सुरुवात आपण पाहिली जेपी ग्रुप बनारस, अर्थातच आदर्श पनवेल संघाची सुद्धा होती. 3 ओव्हर्स मध्ये फारशा धावा नव्हत्या, 32. थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. इकडे लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. आणखीन एक धाव एक्स्ट्राज मध्ये. 16 बॉल 47 रनची आवश्यकता. अजय पाटील कमाल 6 पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधून. लोवा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय कवसला. सुमित डोंगरे त्या ठिकाणी आहेत. 1 रन मिळेल. चला नो बॉलचा इशारा आलाय. मस्ट फाईट या ठिकाणी कॉल करण्यात आला होता आणि नो बॉल आणखीन एक धाव मात्र मिळणार आहे. स्कोर कार्ड आपण पाहतोय आतापर्यंत 14. नेक्स्ट बॉल फ्रीड असेल. मयूर वाघमारे देमध्ये एक्सप्रेस यावेळेस मात्र सज्ज होईल. समोर फलंदाज अजय. वेगवान चेंडू होता, प्रचंड वेग होता आणि काही कळायच्या आतमध्येच मात्र यष्टीरक्षक विशालच्या हातामध्ये जाऊन चेंडू सापडलाय. तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता. 14 बॉल मध्ये 45 धावा करायच्या. बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग आहे जेपी ग्रुप बनारसकडे. आणखीन एक हा चेंडू सर बॅटला स्पर्श होऊन विकेट किपरच्या हातामध्ये. यष्टांच्या पाठीमागे उत्तम कार्य विशालचं. फलंदाज होईल बाद. मयूर वाघमारेला सफलता. अजय पाटील मैदानाच्या बाहेर. दुसरा हादरा
श्री समर्थ बावली पनवेल टीमला. अविनाश वाघ. वाघाची वाडी चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव येते डिक्लेअर झोन मध्ये. एकेरी धावेनं फारसं बिघडणार नाही आदर्श पनवेल संघाचं. आतापर्यंत आपण पाहिलं कमाल बॉलिंग राहिले. पहिल्यांदा अंकुर सिंग, त्याच्या पाठोपाठ मयूर वाघमारे. 15 धावा झाल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 2 गडी बाद येणारे 12 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. 44 रिक्वायर्ड. 12 बॉल 44, 22 ची सरासरी आहे. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये आपण जर पाहिलं तर आदर्श पनवेल संघानं 20 धावा केल्या होत्या. इकडे 15 आहेत, परंतु शेवटचं षटक ॲडव्होकेट संगम गरज चांगला चोप मिळाला होता. 26 धावा त्या ओव्हर मध्ये खर्च कराव्या लागल्या होत्या. आणि इथे थोडंसं कठीण मित्र म्हणून होतंय, कारण बॉलिंग अटॅक जो आहे तो नेहमीच स्ट्रॉंग राहिला आहे आदर्श स्पोर्ट्स पनवेल टीमचा. आणि सध्याच्या घडीला नक्कीच या मॅच मध्ये थोडंसं प्रभुत्व प्रस्थापित करत असताना नयन भगत तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. एक साव येत आहे. मोठ्या फटक्यांपासून खरं तर वंचित ठेवलं गेलं आतापर्यंत. ओ इकडे संधी मिळाले. थ्रो जरूर झाला होता, कलेक्ट करता आला नाही पटकन नयन भगतला. तोपर्यंत मात्र दुसरी रन कंप्लीट होईल. या 2 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल मात्र 17 या आकड्यावर. आता मात्र येणारे 11 बॉल शिल्लक आहेत आणि 42 धावांची गरज आहे. 400 स्ट्राईक रेटनं मैदानामध्ये मात्र खेळावं लागणार आहे. ओ क्लीन बोल्ड की हिट विकेट. एक्झॅक्टली काय घडले पाहूया. पंच व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांचा आलाय. बराच दूर होता चेंडू, परंतु थोडीशी द्विधा मनस्थिती होती खेळायची की नाही अगदी. आणि यष्टनच्या जवळ चिटकून उभा होता आणि त्याचमुळे इकडे त्याची बॅट स्टंपला लागली. सिद्धेश तळवी यावेळेचा नयन भगतचा चेंडू. दिशाहीन गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळते. 1+1 अशा 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. 20 11 चेंडू आणि गरज आहे ती 39. चांगला ट्राय यावेळेस मात्र कबजला आणि त्या ठिकाणी झेल टिपलाय, परंतु पाहूया. यस, षटकाराच्या बाहेर आहे आणि पंच तेच सांगत असताना पाहू. आणि 6 धावा. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी होता, परंतु
कदाचित झाडाला लागला होता बॉल आणि झाडाच्या फांदीला इकडे सुद्धा स्क्वॉलेगला सुद्धा मिड विकेटला बरीचशी झाड आहेत. फांदीला लागला तर तुम्हाला षटकार दिला जाईल ह्याची नोंद घ्या. त्यामुळे झेल जरूर टिपला होता परंतु फांदीला लागल्यानंतर त्यामुळे 6 धावा मिळाल्या. सिद्धेश एक चांगला लेदर क्रिकेटर आहे. सिद्धेश चांगला चेंडू होता यावेळेस मात्र पुढे आला होता थोडासा फ्रंट फुटला. नयन भगत वाजेपूर गावचा खेळाडू आहे. चांगले नाव रोशन केले मागच्या 2-3 वर्षामध्ये सातत्यानं. सुरुवातीला आपण पाहिलं नेरे-दुंद्रे विभागामधील प्रसन्न असेल या संघाकडून खेळला. आदर्श पनवेल कडून त्यानं चांगली कामगिरी केली असता काय इथे चांगला चेंडू होता नयनचा. डॉट बॉल. आता 7 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. 32. या बॉलवर जर षटकार पाहायला मिळाला तर कदाचित शेवटच्या षटकामध्ये आलेल्या संगमगराच्या 26 धावा कुठेतरी त्या थोड्याशा महागड्या. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. 3 षटकांचा खेळ समाप्त. 27 धावा धावफलकावर. 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉल मध्ये 32 रनची आवश्यकता. सहा चेंडू आणि 32 धावा. थोडस अशक्यप्राय असं आव्हान आता मात्र होऊन बसलंय. चला नेक्स्ट मॅच बी रेडी. कावदेवी गावठा आणि चिंचपाडा पेंट. ओ यावेळेस मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. अविनाश वाघच्या बॅट मधून येतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून उत्तुंग षटकार. कमाल पॉवर जनरेट केले आणि आज खरं तर अगदी पाहायला गेलं तर छोट्याशा गावामधला खेळाडू वाघाची वाडी हे नाव गतवर्षी सगळ्यांनाच परिचयाचं झालं. ज्यावेळेस स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये या टीमला पहिल्यांदा स्थान मिळालं आणि पहिल्यांदा भन्नाट परफॉर्मन्स दिला. चांगल्या बलाढ्य संघांना खरं तर या संघानं नमवलं होतं आणि मोठी चर्चा खरं तर वाघाची वाडी या गावाचं नाव खरं तर रोशन केलं. आणि त्याच्यातील हा खेळाडू वाडे शॉट बॅकफुटला गेला. स्लॅश केलाय. स्क्वॉट कट. अप्रतिम फटका. पॉइंटच्या वरतून षटकार. अविनाश वाघला मात्र संधी दिली आज महेश उरणकरनं आणि काय कमाल क्रिकेट तो खेळतोय सध्याच्या घडीला. अप्रतिम फटकेबाजी. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 20 धावांची आवश्यकता. 20 रिक्वायर्ड नाव. थांबला थोडासा. बॉलला येऊ दिलं आणि त्यानंतर मात्र पॉइंटला स्लॅश केलं. 6 धावा. लगातार 2 षटकार. ऋषी बोईर दापोलीचा नामवंत गोलंदाज आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र अविनाश वाघ. खरं तर बऱ्याचशा मोठ्या स्पर्धा तेजस वाघाची वाडी संघाला खेळायला मिळत नाही कारण पुरस्कर्ते समोर आले पाहिजेत. पॅकर्स जर या संघासाठी आले तर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये एक सर्वोत्कृष्ट संघ नक्कीच तुम्हाला पाहायला मिळू शकतो. परंतु ज्या पद्धतीनं सगळे खेळाडू एकजुटीनं खेळतात अगदी जवळून खेळ पाहिला आम्ही त्यांचा. ओ इकडे मात्र कदाचित प्लेड ऑन झाला. क्लीन बोल्ड बाद होतोय अविनाश. परंतु 2 षटकाराने मात्र सगळ्यांचीच मनं जिंकली या खेळाडूनं. एक ऑन ड्राईव्ह आपण पाहिलं. त्यानंतर मात्र अगदी स्क्वॉट आपण पाहिलं. 2 षटकारांना अमूल्य असं योगदान त्यानं जरूर दिलं. आता मात्र हा सामना पूर्णपणे डोईजड झालाय कारण 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 20 धावांची आवश्यकता. पाचव्या 6व्या स्थानावर खरं तर परिसराच्या आतमध्ये एसडब्ल्यू स्पोर्ट्स ओळे टीमचा खेळाडू प्रमोद घरतला आपण पाहतोय. प्रमोद
करत बराच उशिरानं खरं तर आलाय. थोडीशी चर्चा प्रेक्षकांमध्ये सुद्धा रंगली होती की प्रमोद गरत आहे तर मग तो उतरला का नाही. आल्या पहिलाच बॉल यावेळेस पूल करतोय स्क्वॉल कडे. एकच जाब येते, सिंगल रन औपचारिकता बाकी असं म्हणावं लागेल. आता नेक्स्ट मॅच बी रेडी गावदेवी गावठाण. निर्णयाची लगेच अंमलबजावणी करायची आहे. खेळाडू बाहेर येण्याची अजिबात वाट पाहू नका. आपल्याला मैदानामध्ये लगेच उतरायचं आहे. टीम पेण आपण रेडी राहा. थोडस चेंज ऑफ पेस काढण्याचा प्रयत्न समोर ड्राईव्ह केला. लॉफ्टेड फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या वरतून दळवीचा ब्रँडेड षटकार. शेवटचं षटक जर संगम घरच 26 जर गेल्या नसत्या, थोडासा कुठेतरी आता मात्र प्रश्न थोडासा बऱ्याचशा श्री समर्थ माऊली 11 समर्थकांच्या मनामध्ये जरूर असेल. कारण चांगली फाईट दिले समोर बलाढ्य आदर्श स्पोर्ट्स पनवेल संघ जरी असला तरी चांगली टफ फाईट दिले. त्यामुळं 3 ओव्हर्स पर्यंत 32 धावांवर सीमित ठेवलं होतं या संघानं. शेवटच्या ओव्हरमध्ये 26 गेल्या होत्या. टॅप केलं या बॉलला आणि अशा पद्धतीनं जेपी ग्रुप बनारस, कृष्णा मिश्रा यांची मॅनेजमेंट, आदर्श स्पोर्ट्स पनवेल संघ विजयी सलामी देतोय. पहिला विजय. अभिनंदन टीम. आदर्श स्पोर्ट्स आदर्श ट्रॉफी 2024 मधला पहिला विजय त्यांनी नोंदवलाय. वेल प्लेड विशाल जीतेकर, कॅप्टन कूल विजन टीम. गावदेवी गावठाण संघ नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग घेतोय. टीम चिंचपाडा पेण आपण सलामीची जोडी लगेच पाठवून द्या. मॅच कडे आपण वळणार आहोत. सामनावीरा पुरस्कार मात्र जाईल 12 चेंडू आणि 34 धावांची इनिंग साकारणारा रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.